श्री स्वामी समर्थ. आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष, त्याचबरोबर नवीन वर्षाचा पहिला दिवस. त्यामुळे मस्त अशी गुढीपाडव्याची दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप साऱ्या सर्व माझ्या ताईंना शुभेच्छा. तर छान अशी गुढीची रांगोळी काढून घेते आणि त्याचबरोबर आपलं जे खूप वर्षांचं स्वप्न होतं ना, तर ते आज ताईंनो पूर्ण झालेलं आहे. आता काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, पण त्या अगोदर तुम्हाला माझी रांगोळी दाखवते. रांगोळी काढत होते, त्याचबरोबर इकडे कॅमेरा फिरवला. इकडे चालू होतं आपल्या सगळ्या लक्ष्म्या धुयचं काम. नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्याचबरोबर गुढीपाडवा. आपल्या ज्या काही गाड्या असतात त्या गुढीपाडव्या दिवशी सुद्धा धुतल्या जातात, पूजा केली जाते गाड्यांची. तर छान अशी सगळी गाड्या मस्त मोटर लावून पाण्याने प्रेशरने धुवून घेतल्या आणि माझी चालू होती रांगोळी काढायची. सकाळी सणासुदीची खूप धावपळ असते, गडबड असते. रांगोळीसुद्धा काढायला वेळ मिळत नाही किंवा असं साधे सिंपलच काढायचं चालू असतं माझं. पण आज पाडवा होता आणि नेहमीप्रमाणे मी अशीच रांगोळी पाडव्याची काढत असते. आणि तुम्हाला रांगोळी आवडली का नाही ताईंनो, मग मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर छान अशी गुढी तयार करून घेतलेली, रांगोळी काढून घेतली, उंबरापूजन करून घेतलं आणि त्याचबरोबर आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी कसं दार सजलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या दाराला नेहमी फुलाचं तोरण, ओरिजिनल फुलाचं तोरण किंवा आंब्याचं तोरण बांधायचं असतं. त्यामुळे घरामध्ये नवीन वर्षाच्या आगमनाचं आपलं हे असतं, घरामध्ये सुख समृद्धी समाधान येत असतं. त्यामुळे नेहमी आंब्याचं किंवा फुलाचं तोरण आपल्या दाराला नक्कीच पाडव्याच्या दिवशी बांधावं. इकडे गुढीला साडी वगैरे नेसून घेतली आहे, ह्यांनी गुढी पण बांधून घेतली आणि गुढी बांधताना जरा थोडीशी फजितीच होत होती. गुढीची साडी जी आहे ना ती एक साईडलाच कल्ली होती, त्यांना ते जमतच नव्हतं. त्याचबरोबर इकडे बाळूमामाचे आपले हे आले होते, बाळूमामाचे पुजारी आले होते. तर ते आले आणि सगळ्याला त्यांनी भंडारा वगैरे लावून घेतला, देवाचं थोडंसं काय काय बोलले आपल्या घरामध्ये दारामध्ये. आणि त्याचबरोबर ते गेले, त्यांना थोडाफार दक्षिणा दिला आणि नेमकं गुढी उभा करत असताना आले होते. आणि तसंही आपल्या घराण्याची नेहमीच मी माझ्या मुलांना पण शिकवलेलं आहे, आपल्या दारावरती कोणी जरी आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. फुल नाही, फुलाची पाकळी आपल्याच्याने आपण त्यांना दक्षिणा द्यायची असते. त्यानंतर इकडे बघू शकता, जी आपली गाडी आणली होती त्या गाडीची समर्थ पूजा करत होता. आणि खरंच मला इतकं भारी वाटलं, समर्थने जे स्वास्तिक काढलं ना, स्वास्तिक काढताना मी अजिबात त्याला सांगितलं नाही असं काढ तसं काढ, त्याच्या मनात आलं आणि त्याने इतकं सुंदर स्वास्तिक काढलं, खूप सुंदर स्वास्तिक काढलं, शास्त्रोक्त पद्धतीने स्वास्तिक काढलं. कधी कधी माझ्याकडून सुद्धा चुकतं, पण मी एवढी पूजापाठ करते तरीसुद्धा. पण खरंच जे संस्कार रक्तात असतात ना, तर ते असतातच असतात. बघू शकताय समर्थने स्वास्तिक काढलं, गाडीची पूजा आणि फायनली माझं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्याचबरोबर तुम्हाला गाडी कशी वाटली, आपली स्वप्न सुंदरी, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा बरं का. खूप दिवसांपासून घ्यायची होती. चला तर समर्थने पण राईट मारली. गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी.